नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. RT 25% ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आणि त्यामध्ये तुम्हाला खाजगी किंवा प्रायव्हेट शाळा दाखवत नाही. गव्हर्नमेंट किंवा झेडपीच्या स्कूल येतात. आता याचं सोल्युशन काय आहे किंवा सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल येतं आहे, ते कशाप्रकारे दुरुस्त करता येईल किंवा त्याला पर्याय काय आपण बघणार आहेत. आता RTचा जो GR आलेला आहे, त्या GRमध्ये काही कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत बघा. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा म्हणजेच काय, तर विद्यार्थी जेथे राहतोय तिथून 1 किलोमीटरपर्यंत अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील. कोणत्या अनुदानित शासकीय आणि स्थानिक स्वराज्य जर नसतील तर 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% अंतर्गत प्रवेश दिला जाईल. म्हणजेच काय, जर 1 किलोमीटरपर्यंत अनुदानित शाळा नाही, गव्हर्नमेंटची शाळा नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांचीही शाळा नाही, त्यामध्ये फक्त स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहे, त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी खाजगी शाळाही निवडता येईल अशा प्रकारे सांगण्यात येतं. आता या ठिकाणी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण या ठिकाणी बघूया. समजा या ठिकाणी आपण शासकीय शाळा घेतली, निमशासकीय शाळा घेतली, अनुदानित शाळा घेतली, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा घेतली आणि एक सगळ्यात लास्टची ती म्हणजे स्वयंअर्थसहाय्यित शाळा घेतली. आता समजा तुम्ही या ठिकाणी राहताय, या ठिकाणी तुमच्या पाल्याचं किंवा या ठिकाणी मुलाचं विद्यार्थ्याचं या ठिकाणी घर आहे आणि या घरापासून जर 1 किलोमीटरच्या अंतरावर शासकीय शाळा असेल किंवा मग निमशासकीय शाळा असेल किंवा मग त्या ठिकाणाहून अनुदानित शाळा जर 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला स्वयंअर्थसहाय्यित शाळा न मिळता तुम्हाला या ठिकाणी मिळणार ती म्हणजे कोणती, तर शासकीय किंवा निमशासकीय किंवा अनुदानित. स्वयंअर्थसहाय्यित शाळा या ठिकाणी मिळणार नाही, कारण ती तुमच्या 1 किलोमीटरवर जरी असली तरी 1 किलोमीटरवर शासकीय शाळा आहे किंवा निमशासकीय किंवा अनुदानित यापैकी कोणतीही एक शाळा असली तर या अगोदर शासकीय शाळेचा विचार केला जाईल. नंतर तुम्हाला जर ती शाळा नसेल गव्हर्नमेंटची त्यावेळेस तुम्हाला स्वयंअर्थसहाय्यित शाळा मिळेल. अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येतं. आता त्यामध्ये एक रेअर कंडिशन सांगण्यात आली आहे स्वयंअर्थसहाय्यित शाळाबद्दल. जर तुमच्या बालकाचं किंवा विद्यार्थ्याचं ॲडमिशन आहे किंवा त्याचं घर आहे स्वयंशासकीय म्हणजेच काय, तर स्वयंअर्थसहाय्यित शाळेजवळ असेल आणि अनुदानित शाळा किंवा निमशासकीय शाळा ही 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे, तर अशा कंडिशनला काय होईल, तर त्याला स्वयंअर्थसहाय्यित म्हणजे या ठिकाणी खाजगी शाळा निवडता येईल. कारण खाजगी शाळा त्या विद्यार्थ्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर त्या विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा दाखवतात. बाकीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाजगी शाळा दाखवत नाहीत, त्यांना गव्हर्नमेंट झेडपीच्या शाळा ह्या दाखवल्या जातात. आता दुसरा पॉईंट बघा, आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसेल तर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंत दुसरी शाळा हे निवडता येईल. म्हणजेच काय, तीच कंडिशन परत पाहिल्यासारखीच. 3 किलोमीटर अंतरावर विद्यार्थ्याचं समजा इथे घर आहे आणि या घरापासून 3 किलोमीटर अंतरावर शासकीय शाळा किंवा निमशासकीय शाळा किंवा अनुदानित शाळा जर असेल आणि त्याच किलोमीटरच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा जर असेल तर या ठिकाणी प्राधान्य कोणत्या शाळेला मिळेल, तर प्राधान्य मिळेल तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कूलला. म्हणजेच काय, तर तुम्हाला झेडपीची शाळाही दाखवली जाईल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा दाखवली जाईल. आता 3 किलोमीटरच्या अंतरावर शासकीय शाळा नाही, निमशासकीय शाळा नाही आणि अनुदानित शाळासुद्धा नाही, फक्त स्वयंअर्थसहाय्यित शाळा तर आहे. मग या कंडिशनला काय होईल, तर तुम्हाला स्वयंअर्थसहाय्यित शाळा मिळेल आणि त्यापेक्षा जास्त अंतरावर तुम्हाला मग गव्हर्नमेंट स्कूल पाहिजे 4-5 अशा प्रकारे, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वयंअर्थसहाय्यित शाळा मिळेल. कारण ती तुम्हाला 3 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. 3 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरी कोणतीही शाळा तुम्हाला नाही आहे, फक्त स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहे. म्हणजेच काय, तर त्यावेळेस तुम्हाला ही खाजगी शाळा दाखवल्या जाईल. आता ज्यावेळेस यावर नवीन GR वगैरे येईल तो GRनुसार जर तुम्ही पात्र झालात तर होसाल, नाही तर नाही. बघूयात आपण असंच नवीन व्हिडिओ.